तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. देशाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट महाराष्ट्राच्या बाहेर राजधानी नवी दिल्लीमध्ये दाखवण्याचा आगळा वेगळा प्रयत्न जो आहे तो म्युझियमच्या माध्यमातून केला गेलेला आहे. त्या म्युझियमचं उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे म्युझियम नेमकं कसं आहे, या म्युझियमची सफर खरं तर आपण घडवण्याचा एक TV9 मराठीच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. कशा पद्धतीनं हे भव्य दिव्य म्युझियम स्मारक बनवलेलं आहे हे दाखवण्याचा खरं तर मी प्रयत्न करतो. आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजदरबार खरं तर या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं सिंहासन याच ठिकाणी बसून महाराज कारभार जो आहे तो चालवत आहेत अशा पद्धतीचा एक देखावा किंवा फील जो आहे तो या म्युझियमच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे. आपण पुढे जाऊया आणि बघूया की भाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सैनिकांकडे ढाल तलवार भाले हे असायचे आणि ते भालेही अगदी मोठ्या स्वरूपामध्ये तशाच पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या म्युझियममध्ये केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. शिवाजी महाराज खरं तर वेगवेगळ्या कलांमध्ये विभूषित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडनं खरं तर तो राजा हा मोठा राजा होता आणि वेगवेगळ्या माध्यमातून जनतेला न्याय कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला आहे तो जीवनपट या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो या म्युझियमच्या माध्यमातून केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. कशा पद्धतीनं महाराज आपलं सुशासन चालवत होते, म्हणजे जनतेला कशा पद्धतीनं न्याय देत होते, त्यांना न्याय देताना काय काय करत होते या पद्धतीचा एक देखावा जो आहे तो दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि आपण दुसरा हा देखावा जो बघतोय दृश्याच्या माध्यमातून कल्याणच्या सुभेदाराच्या कल्याणचा जो घटना घडलेली होती कल्याणची ती घटना या सगळ्या याच्या माध्यमातून देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. आणि महिलांच्या प्रती म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून आणि महिलांच्या प्रती छत्रपती शिवाजी महाराजांचा नेमकं आदर्श कसा होता, आदर्श राजा छत्रपती शिवाजी महाराजांना आपण म्हणतो आणि त्याचंच एक प्रतीक जे आहे ते या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा एक महत्त्वाचा गुण होता तो म्हणजे न्यायाच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांकडनं न्याय जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने दिला जात होता. त्यांच्या न्यायाची एक वेगळी पद्धत होती, म्हणजे कोणावरतीही भेदभाव न्याय न देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून केला जात होता आणि तोच न्याय महाराजांकडनं कसा दिला जात होता हे दाखवण्याचा हा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे हे दृश्य जे आहेत ती दाखवलेली आहेत. हा खूप मोठा आगळा वेगळा असा भव्य जो देखावा आहे तो या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. दुसरीकडे जर आपण बघायला गेलं तर शिवाजी महाराजांचं दल जे होतं त्या दलाची खूप चर्चा असायची, म्हणजे नौदल असेल घोडदल असेल यासह महाराजांची जी दल होती त्या दलांची खूप चर्चा होती, कारण त्यांनी तशा पद्धतीनं महाराजांनी हे सगळं उभारलेलं होतं. शिवाजी महाराज यांनी एक उत्कृष्ट जे शिवाजी महाराज जे आहेत ते रणनीतिकार होते आणि त्यांनी कशा पद्धतीनं स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी नौदलाला देखील नौदलाची कशा पद्धतीने उभारणी केलेली होती, म्हणजे बोटी असतील त्या पद्धतीने म्हणजे नौदलाची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी केलेली होती हा आगळा वेगळा देखावा जो आहे तो या म्युझियममध्ये दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे. म्हणजे महाराजांनाही माहिती होतं की स्वराज्य आपलं स्वराज्यावरती शत्रूकडनं अतिक्रमण होऊ शकतं, पण असं करायचं नसेल किंवा या अतिक्रमणापासून वाचायचं असेल तर आपलं नौदल खूप स्ट्रॉंग पाहिजे, खूप सज्ज पाहिजे आणि तो सगळा देखावा या म्युझियममध्ये वेगळ्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांनी बोटी कशा बनवलेल्या, त्यानंतर त्यांचं सगळं नौदल कशा पद्धतीने काम करत होते हा सगळा देखावा जो आहे तो खूप आकर्षक आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो या म्युझियमच्या माध्यमातून जो आहे तो केला गेल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. खरं तर शिवाजी महाराजांना भारताकडनं देखील उत्कृष्ट नौदलाचे प्रमुख ते होते असं म्हणून त्यांना मानवंदना दिली गेली होती. त्यांचा नौदलाच्या या गोष्टींमध्ये सध्या शिवाजी महाराजांच्या याचा समावेश देखील केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं. हा खूप मोठा भव्य दिव्य जो देखावा आहे तो देखावा केलेला होता, म्हणजे इंग्रजांच्या सोबत असेल किंवा मावळ्यांच्या साह्यानं महाराजांनी कशा पद्धतीने हे काम केलेलं होतं, बोटी कशा पद्धतीने उभारलेला होता हा सगळा देखावा जो आहे तो खूप भव्य दिव्य पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न या म्युझियममध्ये केलेला आहे. फक्त नौदलच नाहीये तर इतरच्या ज्या गोष्टी होत्या त्याही दाखवण्याचा प्रयत्न खरं तर यामध्ये या म्युझियम मध्ये केला गेलेला आहे. आपण वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवण्याचा प्रयत्न करूया की बाकी ही ठिकाणी म्हणजे हे खरं तर 3 मजल्यांचं भव्य दिव्य असं हे म्युझियम आहे. यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे आग्र्याचा दरबार असेल, त्यानंतर इतर ज्या महाराजांचे प्रसंग होते म्हणजे सुरतचा प्रसंग असेल, हे सगळे प्रसंग जे आहेत ते मांडण्याचा प्रयत्न या म्युझियमच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. ही शिवाजी महाराजांचा
जो सुरतचा जो प्रसंग होता तो सुरतचा प्रसंग या एका वेगळ्या दुसऱ्या म्युझियममधनं दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे आणि कशा पद्धतीनं तो प्रयत्न जो आहे तो केल्याचं आपल्याला बघायला मिळतं. आपण बातचीत करूया आणि समजून घेऊया. सर, स्वागत आहे आपलं TV9 मराठीमध्ये. आणि आम्हाला खरं तर TV9च्या प्रेक्षकांना तुम्ही हे खूप भव्य दिव्य असं हे म्युझियम आहे. आपण बातचीत करूया, आम्हाला सांगा समजून नेमकं ही म्युझियमची संकल्पना नेमकं काय आहे आणि कशा पद्धतीनं हा देखावा नेमकं काय आहे तो समजून सांगण्याचा पहिला प्रयत्न. मुख्य म्हणजे हे आमच्या संस्थेचे जे ध्येय आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतामध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल कल्पना त्यांच्याबद्दल माहिती अतिशय कमी आहे. त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन नॅशनल लेवलवरती झालेलं आहे ते अजिबात माहिती नाही आहे. म्हणून आमचा हा प्रयत्न होता की तो लोकांच्या पुढे ठेवावा आणि त्यामुळे या म्युझियमची संकल्पना पुढे आली. सुरुवातीला एक नॉर्मल म्युझियम आम्ही बनवण्याचं ठरवत होतो, परंतु जसा आमच्या लक्षात आलं की नॉर्मल म्युझियममध्ये लोकांचा रिस्पॉन्स येणार नाही, म्हणून मग आम्ही याला अनुभूती च्या पद्धतीने किंवा इंटरॅक्टिव्ह पद्धतीने आम्ही हे म्युझियम उभं केलं, ज्याच्यामध्ये आम्ही 14D पर्यंत टेक्नॉलॉजी वापरलेली आहे, ज्याच्यामुळे एकदा माणूस आत आला की त्याला वाटतं की आपण शिवाजी महाराजांच्या काळात गेलो असं वाटतं. मला एक सांगा की तुम्ही वेगवेगळे दरबार उभारलेले आहेत. आपण चालता चालता बातचीत करूया, म्हणजे प्रेक्षकांना आपण दृश्यांच्या माध्यमातून समजूनही सांगू हे नेमकी सगळी दृश्य काय आहेत आणि हा आत्ताचा आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघतो तो प्रसंग काय. हा प्रसंग जो आहे हे शिवाजी महाराजांनी 2 वेळा सुरतेवरती रेड केला किंवा सुरतेवरती सरप्राईज अटॅक केला आणि सुरत लुटली आपण असं म्हणतो, पण लुटली हा शब्द तशाच अर्थाने फार करेक्ट नाही, कारण शिवाजी महाराजांनी आधीच मेसेज पाठवला होता की मी येणार आहे आणि मला तुमच्यातर्फे इतकं द्रव्य हवं आहे म्हणून तिथल्या मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्यांनी कळवलं होतं. सुरत ह्या त्यावेळेला जगातली एक फार प्रचंड असं हे होतं, म्हणजे बंदर होतं आणि रिच बंदर होतं आणि मुघल साम्राज्यातलं सगळ्यात म्हणायचं श्रीमंत जागा होती. तर त्यांनी आधी पाठवला होता मेसेज, परंतु ट्रेडर्सनी पैसे एकत्र करून देण्याच्या ऐवजी ते रिफ्यूज केल्यावरती मग ज्यांनी पैसे दिले नव्हते त्या ट्रेडर्सना लुटण्यात आलं आणि ज्यांनी दिले होते आणि गरीब लोकांना त्यांनी अजिबात गरीब जनतेला त्रास दिला नाही. जसं आपण पाहिलं असेल हिस्ट्रीमध्ये, जसे मुघल यायचे आणि पूर्ण बेचिराग करायचे, तसा याच्यात प्रयत्न नव्हता. याच्यामध्ये फक्त द्रव्य घेऊन मराठा राज्याला किंवा मराठा राज्यातले किल्ले किंवा मराठा जनतेची जी सुव्यवस्था करायची होती त्याच्यासाठी हे द्रव्य महाराजांनी कलेक्ट केलं होतं. हा त्याच्यामध्ये डिफरन्स आहे. आदर्श राजा म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे बघतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्श राजा अशा पद्धतीची ओळख खरं तर आपल्याला बघायला मिळते. नौदलाचं महाराजांचं साम्राज्य खूप मोठं होतं. नौदल म्हणजे शत्रू अटॅक कशाही पद्धतीने करतो त्यासाठी महाराज तयार होते. नौदलाचा एक खूप भव्य दिव्य असा तुम्ही देखावा त्या ठिकाणी साकार केलेला आहे. मी नौदलाबद्दल सांगू इच्छितो की भारतामध्ये नौदलाची परंपरा होती, परंतु हे 16व्या-17व्या शतकापर्यंत ही परंपरा जवळजवळ नष्ट झाली होती आणि शिवाजी महाराजांनी हे पाहिलं की हे जे दुसरे बाहेरच्या देशातली लोक येऊन हिंदुस्थानावरती कब्जा करू इच्छितात आणि त्याच्यामध्ये एक नेव्हीचा फार मोठा पार्ट होता आणि त्याला काउंटर करण्यासाठी शिवाजी महाराजांनी ठरवलं की जोपर्यंत आपल्याकडे नेव्ही असणार नाही तोपर्यंत आपण त्यांना कंट्रोल नाही करू शकतो. म्हणून शिवाजी महाराजांनी ठरवलं की एक नेव्ही आपण बिल्ड करायची, परंतु तोपर्यंत जी युद्धनौका बांधण्याची कला होती ती भारतातून जवळजवळ लुप्त झाली होती. म्हणून त्यांनी 300 पोर्तुगीजांची मदत घेऊन आपली पहिली 90 जहाजं बांधली. कल्याणजवळ त्यांनी एक यार्ड उभा केला आणि त्या 300 पोर्तुगीजांच्या मदतीने त्यांनी ही जहाजं बांधली. 1 वर्षानंतर पोर्तुगीज गव्हर्नरच्या लक्षात आलं की ही नेव्ही आपल्यालाच घातक होईल, म्हणून त्यांनी त्या सगळ्या लोकांना परत बोलावलं. पण तोपर्यंत ही जहाजं तयार झाली होती आणि तोपर्यंत आपली लोकं पण ते टेक्निक, त्याच्यामुळे मग ही मराठा नेव्ही वाढतच गेली आणि आपल्याला माहिती आहे मग कान्होजी आग्रेंनी वगैरे फार मोठा पराक्रम पुढे केला. परंतु शिवाजी महाराजांच्या काळात ही इंग्रजांना मराठा नेव्हीनी आपली जागा दाखवून दिली होती, कारण त्याला बॅटल ऑफ खांदेरी उंदेरी म्हणून एक प्रसंग आहे, तो आम्ही फार बॅटल ऑफ खांदेरी उंदेरी म्हणून जी एक लढाई झाली त्याच्यामध्ये ब्रिटिश नेव्ही, रॉयल नेव्हीची जहाजं आलेली होती. त्यांना मराठ्यांच्या छोट्या छोट्या जहाजांनी त्यांना पराभूत करून एक
त्यांचं मोठी फ्रिगेट पकडून रत्नागिरीला ते घेऊन गेले होते. ही एक फार मोठी अचिव्हमेंट होती एका छोट्या नेव्हीसाठी. आणि अर्थात त्यांचं टेक्निक वेगवेगळ्या पद्धतीचं होतं की शिवाजी महाराजांची जहाजं छोटी होती आणि त्यावेळेला आपल्याला माहिती असेल की हवेच्या रुखाने म्हणजे वाऱ्याबरोबर जहाजं चालायची. तर अशा परिस्थितीत ही लहान जहाजं होती, त्याच्या मॅनपॉवरनी ही मनूवर व्हायची आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या नौकाचा ब्रिटिश नेव्हीचा छोट्या छोट्या जहाजाच्या मराठा नेव्हीने पराभव केला. निश्चित आपण बघतोय हे भव्य दिव्य असं खरं तर म्युझियम उभा राहते आणि या म्युझियमचा हेतूच तो आहे की महाराष्ट्राच्या बाहेर म्हणजे देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खरं तर सगळ्यांना समजला पाहिजे. हेच याचा सगळ्याचा महत्त्वाचा उद्देश या स्मारकामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं भव्य दिव्य असं हे स्मारक जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. शेवटचा प्रश्न विचारतो सर तुम्हाला आणि मग तुमची रजा घेतो. मला फक्त एक सांगा की हे स्मारक किंवा हे म्युझियम बघायचं असेल तर ते त्या बघण्यासाठी कशा पद्धतीने यावं लागेल आणि हे मुफ्त म्हणजे फ्री पद्धतीने बघायला मिळणार आहे का? तुम्ही काही त्यासाठी म्हणजे फी लावलेली आहे? हे सगळं एक प्रेक्षकांसाठी अगदी थोडक्यात शेवटचा प्रश्न. हे म्युझियम आहे, हे आम्ही बनवलेलं आहे. अर्थात त्याच्यासाठी आम्ही माफक फी लावलेली आहे आणि खास करून विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही फक्त 100 रुपयाची फी लावणार आहे आणि मोठ्या माणसांच्यासाठी ही फी 400 रुपयाच्या जवळपास असेल. आणि ती फक्त एवढ्यासाठी की आम्हाला हे मेंटेन करण्यासाठी वर्षाला जवळजवळ 2 करोडचा खर्च येतो. आम्हाला महिन्याचं इलेक्ट्रिसिटीचं बिल जवळजवळ 2-2.5 लाख रुपये येतं. तर ते मेंटेन करण्यासाठी आम्हाला काही गव्हर्नमेंट सपोर्ट नाही आहे, तो मिळावा आणि म्हणून आम्ही हे तिकीट लावलेलं आहे. जर म्युझियम बघायचं असेल तर कोणत्या वारी यायला हवं आणि किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत? शेवटचा. हां, हे म्युझियम सकाळी 10 ते संध्याकाळी 5 पर्यंत उघडं असतं आणि 5 वाजता जरी लोक आली तरी आम्ही त्यांना शेवटपर्यंत ते दाखवतो. ही कमीत कमी 2.5 तास पूर्ण बघण्यासाठी लागतात. आणि याच्यामध्ये जी मुख्य दालनं आहेत त्याच्यामध्ये 2-3 हॉल्स आहेत ज्याच्यामध्ये आम्ही शिवाजी महाराजांच्या लाईफवरची फिल्म्स दाखवतो आणि याच्यामध्ये 13D पर्यंत टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आम्ही वापरलेली आहे. त्याच्यानंतर एक डार्क राईड म्हणून आमच्याकडे आहे ज्याच्यामध्ये आपण एका गाडीमध्ये बसता आणि ती इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड गाडी आपल्याला पूर्ण शिवाजी महाराजांच्या 9 एपिसोडमध्ये घेऊन जाते आणि ज्या माणसांनी ते पाहिलं ती फार इन्स्पायर झालेत. मी आपल्याला हेही सांगू इच्छितो की शरद पवार साहेब आले होते अर्धा तास पाहण्यासाठी. ते पूर्ण 3 तास थांबले आणि जाताना त्यांनी आम्हाला 50 लाखाची निधी दिला मेंटेन करण्यासाठी. हे खरं तर तुम्ही खूप कौतुकाचं काम आहे तुमचं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवण्यासाठी तुम्ही सगळी टीम जी आहे ती ज्या पद्धतीनं प्रयत्न करते ते खरं तर खूप कौतुकास्पद आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि आपण बघितलं की कशा पद्धतीनं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम जे आहे ते राजधानी नवी दिल्लीमध्ये उभा राहिल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या भव्य दिवस म्युझियमचं उद्घाटन जे आहे ते होणार आहे. पण अशाच पद्धतीचा महाराष्ट्राच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास खास करून उत्तर भारतामध्ये सगळ्यांना समजावा, सगळ्यांना माहीत व्हावा यासाठी हा केलेला प्रयत्न खरं तर कौतुकास्पद आहे असं आपल्याला म्हणावं लागणार. त्यामुळे राजधानी नवी दिल्लीमध्ये तुम्हीही येत असाल तर या म्युझियमला एकदा अवश्य भेट दिली पाहिजे. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.